टाइप्स ऑफ लँग्वेजेस. आता ज्या लँग्वेजेस असतात, आता आपण बघितलं भरपूर लँग्वेजेस आहेत अशा प्रोग्रामिंगच्या ना, त्याचे टाइप पण असतात मुलांना. टाइप्स ऑफ लँग्वेजेस. सो मोस्टली सगळ्यांना माहितीच असेल, या विषयावर जास्त बोललेलंच बरं. डायरेक्टली आपण सांगूयात की हाय लेवल लँग्वेज, middle level language, and the last one is low level language. So the languages are of three types. Languages हे जे असतात हे तीन प्रकारचे असतात. हाय लेवल, मिडल लेवल आणि लो लेवल लँग्वेजेस. मोस्टली लोक म्हणतात किंवा बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की दोनच प्रकारचे लँग्वेजेस असतात. दोन म्हणजे काय, तर हाय आणि लो. मिडल लेवलची लँग्वेज सहसा गृहीत धरली जात नाही, एवढ्या प्रमाणात नाही. पण टू बी परफेक्ट, इफ समवन आस्क्ड यू, तुम्ही तिघ सांगायच्यात की लँग्वेजेस तीन प्रकारचे आहेत. हाय लेवल, मिडल लेवल आणि लो लेवल. आता जास्त डीप मध्ये तर जाण्याची गरज नाहीये, बिकॉज कमी वेळात भरपूर शिकायचे. सो लेट अस टेक सम रॅपिडली. हाय लेवल लँग्वेजेस आर ह्युमन अंडरस्टँडेबल लँग्वेजेस and low level languages are the machine languages. परत सांगतो, हाय लेवल लँग्वेजेस हे ह्युमन अंडरस्टँडेबल लँग्वेजेस आहेत, म्हणजे माणसांसाठी, चला सोप्या भाषेत. लो लेवल लँग्वेजेस मशीन लँग्वेजेस आहेत, मशीनसाठी. आणि या दोघांमध्ये कुठेतरी मिडल लेवल लँग्वेज आलेली आहे. ती कशी आली, का आली ते पण बोलूयात आपण, त्याच्यावरती पण चर्चा करूयात. मी सांगितलं ना, दोनच प्रकारच्या लँग्वेजेस मोस्टली सांगितल्या जातात, हाय लेवल आणि लो लेवल. मिडल लेवल कुठून आली, तर आता हाय लेवलचं काय सांगितलं, ह्युमन अंडरस्टँडेबल. लो लेवल मध्ये काय, तर मशीन लँग्वेजेस. मशीन लँग्वेजेस म्हणजे काय, तर मशीन साठी बनवलेल्या लँग्वेजेस. मशीन म्हणजे कम्प्युटर, कम्प्युटरला मशीन सुद्धा म्हणतात बरं का, त्याला शिवण मशीन समजणार. कम्प्युटर दॅट इज मशीन. आणि तुमचं मशीन जेव्हा काम करतं तर तो बायनरी मध्येच काम करेल. बायनरी म्हणजे 0 आणि 1. मग लो लेवल लँग्वेजेस म्हणजे ती लँग्वेज डायरेक्टली 0 आणि 1 वरती काम करते. अँड फॉर युअर इन्फॉर्मेशन, झिरोज अँड वन्स, बायनरी लँग्वेजचे झिरोज अँड वन्स, हे जे दोन डिजिट्स दिसतात ना तुम्हाला, झिरोज अँड वन्स, यांना बीट म्हणतात. They are called as bits. त्यांना काय म्हणतात, bits. BIT, bit. They are called as. लो लेवल लँग्वेजेस डायरेक्टली 0 आणि 1 वरती काम करते, म्हणजे बिट्स वरती काम करते, बरोबर. आता मिडल लेवल लँग्वेजच्या बद्दल बोलूयात. मिडल लेवल लँग्वेजचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर सी लँग्वेज इज अ मिडल लेवल लँग्वेज. Now, why this C language is a middle level language? What is the reason behind this? Yes, there is a reason. मिडल म्हटलं म्हणजे थोडस आपण मराठी भाषेत जर विचार केला, अरे दोघांचं कॉम्बिनेशन असेल, हाय पण आहे लो पण आहे म्हणून मिडल झाली. येस, ऑफकोर्स. C language is a high level language as well as a low level language, and that's why दोघांचं कॉम्बिनेशन असल्यामुळे there arises the middle level language called as the C language. For example, in C language, the C language is human understandable. C language human understandable आहे म्हणून high level language पण होती. By using the C language, you can directly work on the bits. The machine language, low level language करतात ना, ते C ने पण करता येईल तुम्हाला. By using C language, you can directly work on the bits. म्हणजे C low level language पण झाली. C language दोघ पद्धतीने काम करते, हाय लेवलले पण आणि लो लेवलले पण. म्हणून तर या C ला
मिडल लेवल लँग्वेज म्हटलं जातं मोस्टली. सो तुम्हाला कारण पण सांगता यायला पाहिजे. जर तुम्ही म्हणताय, इफ यू आर सेइंग दॅट सी इज अ मिडल लेवल लँग्वेज, then you should know the reason that why C is the middle level language, because it is a combination of both these things, high and low. It is human understandable as well as it can work on the bits. That's why it is a middle level language. These are the types of the languages: high level, middle level, and low level languages. Now let us move पुढे. टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग. ते लँग्वेज झाले मुलांनो. आता तुम्ही प्रोग्रामिंग करतात, त्या प्रोग्रामिंगचे पण टाइप्स असतात. टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग. देयर आर टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग. Structure oriented programming. That is the first type. मोस्टली मुलांना हेच माहिती असतं. पुस्तकांमध्ये जेवढं लिहिलं असतं, जेवढं पाठ केलं असतं, तेवढंच माहिती असतं. त्याच्या पलीकडे गेलं की आम्हाला नाही येत, आउट ऑफ सिलेबस म्हणून मोकळे होतात. पण नाही, और आहे ना, अजून काय म्हणतात, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. सो टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग, स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंग किंवा त्याला म्हणतात प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस. दॅट इज द फर्स्ट टाइप. नंबर 2, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. सो बेसिकली प्रोग्रामिंगचे हे दोन टाइप्स आहेत: स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. स्ट्रक्चर ओरिएंटेडला अजून काय म्हणतात, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग सुद्धा म्हणतात. इन शॉर्ट यांना शॉर्टकट मध्ये नावं दिली गेलीत. मग प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये पी, ओरिएंटेडचा ओ, प्रोग्रामिंगचा पी. शॉर्टकट मध्ये POP. पॉप पॉप. So the first type is POP. POP means procedure oriented programming. The second type, object oriented programming. Objects are O, oriented are O, programming are P. In short, it is called as OOP. काही जण त्याला apostrophe S करून देतात आणि म्हणतात ओप्स. सो नो प्रॉब्लेम, बरेच जण तसेच म्हणतात त्याला ओप्स. सो ऍक्च्युअली प्रोग्रामिंगचे हे जे दोन टाइप्स आहेत, स्ट्रक्चर ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड, दिस आर द टाइप्स ऑफ द प्रोग्रामिंग. टाइप्स ऑफ लँग्वेजेस झालं, टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग झालं. फॉर एक्झाम्पल जर विचारलं तर स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं एक्झाम्पल जर झालं तर आपण म्हणूया सी लँग्वेज. आताच आपण शिकलो टाइप्स ऑफ लँग्वेजेस, हाय, मिडल, लो. कॅन यू टेल मी सी लँग्वेज कुठल्या टाइपची लँग्वेज आहे? मिडल लेवल लँग्वेज, बरोबर. आता प्रोग्रामिंगचे टाइप्स बघितले, स्ट्रक्चर आणि ऑब्जेक्ट. सी लँग्वेज कुठल्या प्रकारची प्रोग्रामिंग आहे? स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे सी, बरोबर आहे. सी ची प्रोग्रामिंग स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग C++, जावा आणि मेनी मोर, भरपूर आहे, पण दोनच दिले. C++, जावा हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहेत. ह्या हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सो दॅट वॉज द टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग. चला पुढे जाऊयात आपण. लेट अस कम टू द नेक्स्ट टॉपिक. आता डेटा. डेटा म्हणजे काय? डेटा म्हणजे माहिती, इन्फॉर्मेशन.
कुठलीही माहिती असू दे, कुठलीही इन्फॉर्मेशन असू द्या, त्याला डेटा म्हटलं जातं. प्रोग्राम जेव्हा तुम्ही लिहितात, तुम्ही प्रोग्राम मध्ये असंख्य माहिती गोळा करतात. यू आर गोइंग टू आस्क द युजर, एंटर युअर नेम, एंटर युअर रोल नंबर, एंटर युअर ऍड्रेस, कॉलेज नेम, ब्रांच नेम. तुम्ही युजर कडण्याची माहिती गोळा करतायत. काय ती माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे प्रोग्राम मधला डेटा आहे. तो गोळा केला आणि प्रोग्राम मध्ये जाऊन तुम्ही साठवून ठेवला, स्टोअर करून ठेवणार ना तुमच्या व्हेरिएबल्स मध्ये. तो डेटा झाला. मग प्रोग्राम मध्ये असा असंख्य डेटा असतो, भरपूर माहिती गोळा करतो आपण, भरपूर डेटा असतो, बरोबर. मग हा जो डेटा असतो ना, या डेटाला टाईप असतो. डेटाला काय असतो? टाईप. की तो डेटा कुठल्या टाईपचा आहे, डेटाला टाईप असतो, ज्याला पुढे जाऊन म्हटलं जातं डेटा टाईप. डेटा टाईप म्हणजे तुमच्या प्रोग्राम मध्ये जो डेटा असेल तो कुठल्या टाईपचा आहे, दॅट इज कॉल्ड एज डेटा टाईप इन द प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग मध्ये त्याला डेटा टाईप असं म्हटलं जातं. डेटाला टाईप असतो. समजा मी लिहिलं 1010, ही एक संख्या आहे, पण प्रोग्रामिंगच्या भाषेत याला डेटा म्हणतात. हा डेटा आहे, मग याला टाईप असेल. कुठला टाईप असेल हा? इंटिजर. मॅथमॅटिक्स शिकलात तर तुम्ही, तुमचा आवडता विषय सर्वांचा, प्रोग्रामिंग सोडून सगळे विषय मुलांना आवडतात. 90% स्टुडंट बोलतो, ज्यांना 90-99% असतात, प्रोग्रामिंग सोडून सगळे विषय आवडतात. आणि प्रोग्रामिंग मध्ये फक्त बेसिक पण नाही जमत त्यांना. मॅथमॅटिक्स इंटिजर आहे की नाही हे 1010. समजा मी लिहिलं एखादी डेसिमल पॉइंटची संख्या लिहूया 2.5 किंवा डेसिमल. एखादी कॅरेक्टर लिहिला समजा ए, हा कॅरेक्टर आहे, बरोबर. सो ऍक्च्युली होतं काय की जो काही डेटा तुम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये घेतायत, यूज करतायत, मॅनिप्युलेट करतायत, त्या डेटाला टाईप असतो. we are talking only about the basic data types. Data types तर भरपूर आहेत, मी फक्त बेसिक डेटा टाइप्स बद्दल बोलतोय. मग प्रोग्रामिंग मध्ये इंटिजर जर तुम्हाला वापरायचं असेल तर कसं वापरणार? फ्लोट वापरायचं असेल तर कसं? व्हॉट इज इट? मग काहीतरी असायला पाहिजे ना, आहे ना. इंटिजर साठी INT असं लिहिलं जातं, INT, बरोबर. इंट इन शॉर्टकट. दिस इज द डेटा टाइप फॉर द इंटिजर्स. जर तुम्हाला फ्लोट संख्या वापरायच्या असतील तर फ्लोट साठी डेटा टाइप 100%, त्याला फ्लोटस म्हणतात प्रोग्रामिंग मध्ये, आणि तो डेटा टाइप फ्लोटस आहे. तुम्हाला कॅरेक्टर्स वापरायचे असतील प्रोग्राम मध्ये तर त्याच्यासाठी डेटा टाइप CHAR, कॅर. कार नका म्हणू, कॅर. So int, float, char, what are these? These are the basic data types. आणि यांच्याशिवाय तर प्रोग्रामिंग शक्यच नाहीये. हे बेसिक डेटा टाइप्स आहेत जे आपल्याला वापरायचे असतात, आणि पहिल्या प्रोग्राम पासून तुमच्या आयुष्यातल्या शेवटच्या प्रोग्राम पर्यंत हे असतील तुमच्या सोबत. तुमचे हे 3 मित्र मैत्रिणी तुमचा पिछा कधीच सोडणार नाही जर तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात कायम राहिलात तर. इंट, फ्लोट अँड कॅर काय आहेत मग मुलांनो हे? व्हॉट आर दीज? दीज आर द डेटा टाइप्स, द बेसिक डेटा टाइप्स ऑफ द प्रोग्रामिंग. इंट, फ्लोट अँड कॅर. आणि मग जेव्हा जेव्हा तुम्हाला इंटिजर संख्या वापरायची असेल, तुम्हाला लिहायचं आहे INT, इंट. फ्लोट साठी तुम्हाला लिहायचे FLOAT, फ्लोट. कॅर साठी तुम्हाला लिहायचे CHAR, कॅर. आणि तुम्ही वापरू शकता. बट वन रूल, सी लँग्वेज मध्ये प्रोग्राम लिहित असणार तर सी लँग्वेजचा प्रोग्राम लिहिताना
टोटल स्मॉल केस मध्येच लिहिला जातो. आता काहींनी लिहिलं असेल ना तर ते म्हणणार नाही यार आम्ही तर काही ठिकाणी कॅपिटल पण वापरलंय. कुठे वापरलंय ते पण सांगेल पुढे. The total program of C language must be written in small case only. कॅपिटल नाही चालत. म्हणजे हा आय एन टी इंट जर मी असा लिहून टाकला नुसता आय पण कॅपिटल केला ना, एरर. एरर म्हणजे काय, कॉम्प्युटरला संताप आला ना असा हात बाहेर काढतो मारतो आपल्या कानात, त्याला एरर म्हणतात. हा एरर झाला, नाही चालणार. कॅपिटल मुळीच चालत नाही. अशी गोष्ट जिथं कॅपिटल म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल म्हणजे स्मॉल असे नियम बनवून ठेवलेले असतात ना, त्याला केस सेन्सिटिव्ह म्हणतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला काय म्हणतात, केस सेन्सिटिव्ह. सी लँग्वेज केस सेन्सिटिव्ह आहे. सी लँग्वेज केस सेन्सिटिव्ह आहे. मग हे झाले बेसिक डेटा टाइप्स. पुढे जाऊयात. सो डेटा झालं, डेटा टाइप झालं. नाउ लेट अस टॉक अबाउट व्हेरिएबल्स. लेट अस टॉक अबाउट व्हेरिएबल्स. आता थोडस व्हेरिएबल्स बद्दल बोलूयात आपण, ठीक आहे. काही मुलांना जर नवीन असतील त्यांनी सर काय असतं व्हेरिएबल्स, बोलूयात आपण. बघा आपण बोललो होतो की आपल्याला प्रोग्राम मध्ये डेटा साठवायचा असतो, डेटा स्टोअर करून ठेवायचा असतो. कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्हाला स्टोअर करायची असते, स्टोअर करण्यासाठी काहीतरी लागेल ना, बरोबर की नाही. समजा मला पाणी भरून ठेवायचं असेल तर हवेत पाणी लटकून ठेवू का आपण, हॅरी पॉटर एक काडी फिरवली की पाणी तयार, असं थोडी आहे. काहीतरी लागेल ना, कंटेनर्स टू स्टोर इट. स्टोरेज साठी काहीतरी लागेल, कुठलं तरी माध्यम लागेल आपल्याला, ज्याच्या मदतीने आपण स्टोअर करून ठेवतो. आपल्या प्रोग्राम मध्ये डेटा जो असतो ना, डेटाला स्टोअर करायचा असेल ना, काय लागेल, व्हेरिएबल्स. काय लागेल आपल्याला, व्हेरिएबल्स. सो व्हॉट आर व्हेरिएबल्स. टेक्निकल अर्थ भरपूर मोठे त्याचे, पण आता वेळ नाहीये. मी तुम्हाला सांगितलं, आपण जास्त खोलात जाण्याची गरज नाही आहे. सोप्या भाषेत सांगतो व्हेरिएबल्स काय तर, व्हेरिएबल्स आर द कंटेनर्स which are used to store the data of the program. तुमच्या प्रोग्राम मधला डेटा स्टोअर करायचा असेल तर तुम्हाला हा व्हेरिएबल लागतो, त्याला व्हेरिएबल म्हटलं जातं. आता डेटा पण आला, व्हेरिएबल आताच बोललो 10 हा डेटा आहे, कुठल्या टाईपचा आहे, इंटिजर म्हणजे आहे इंट. आणि ह्या 10 ला स्टोअर करायचं असेल, हा इंट आहे आणि आता याला स्टोअर करायचं असेल म्हणजे काय लागेल, स्टोरेज साठी व्हेरिएबल लागतो ना पोरांनो. मग तो व्हेरिएबल कुठल्या टाईपचा असायला पाहिजे, इंटिजर टाईपचा. नेट समजून घ्या. आता तुम्ही आतापर्यंत असंख्य व्हेरिएबल्स लिहिले असतील, मी बोललो ना प्रोग्राम्स आतापर्यंत भरपूर लिहिले असतील, पण कन्सेप्च्युअली तुम्ही कधीच प्रोग्रामिंगला समजून घेतलं नव्हतं. आहे वेळ, मला पण आहे, आज आपण समजून घेतोय की तुमच्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला समजा 10 स्टोअर करायचा असेल, जो एक इंटिजर होता, इंट लागेल डेटा टाइप साठी, आणि स्टोरेज साठी व्हेरिएबल लागेल. व्हेरिएबल स्टोरेज साठी लागतो ना, डेटा स्टोअर करण्यासाठी. पण तो व्हेरिएबल कुठल्या टाईपचा असायला पाहिजे, इंटिजर टाईपचा, बिकॉज इंटिजर संख्या स्टोअर करायची. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल लिहून दाखवतो तुम्हाला. आता प्रोग्राम मध्ये एक इंटिजर व्हेरिएबल num equals to 1010. झालं. आता चला, बऱ्याच मुलांचं जे आता शिकून आले असतील फर्स्ट इयर सेकंड इयर, त्यांना माहिती असेल. नवीन मुलांसाठी थोडं बोलावं लागतं आपल्याला.
इंट नम इक्वल्स टू 10 असं लिहिलंय म्हणजे काय झालं, अरे पोरांनो आपण एक व्हेरिएबल बनवला बघा, वरती साध्या भाषेत लिहिलं होतं की मला 10 ही संख्या स्टोअर करायची होती. त्या स्टोअर करण्यासाठी ऍक्च्युली ते 10 म्हणजे काय, तर तो इंटिजर होता, त्याला स्टोअर करायला व्हेरिएबल लागतो. व्हेरिएबल कुठल्या टाईपचा पाहिजे, पण इंटिजर टाईपचा, बरोबर. हा व्हेरिएबल बनवला ना मी, आणि त्या व्हेरिएबल मध्ये 10 स्टोअर पण केलाय. आता ह्या ओळीमध्ये कॉन्सन्ट्रेट ऑन दिस लाईन, दिस पर्टिक्युलर लाईन. इथं तुम्हाला किती गोष्टी दिसत आहेत, 3, बरोबर. या ठिकाणी आपल्याला 3 गोष्टी दिसत आहेत. काय काय, इंट पहिलं, नम दुसरं, आणि 10 तिसरं. फॉरगेट अबाउट दिस. 1 2 3. मग काय आहेत हे इंट, काय आहे आताच तर चर्चा केली ना आपण. काय आहे हा इंट, बोलत जा, जर येत असेल तर, समजत असेल तर. डेटा टाइप. डेटा टाइप. डेटा टाइप. डेटा टाइप. नम काय असू शकतो रे, लॉजिक वापरून, जे नवीन आहेत त्यांनीच बोला. व्हेरिएबल. व्हेरिएबल. म्हणजे मला पण कळेल की मुलं शिकतायत. ज्यांना आधीपासून येतं प्लीज त्यांनी शांतच बसलं तरी चालेल, तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा. आपल्याला ह्या नवीन मुलांना शिकवायचंय आज. नाम काय असेल, 100% तो व्हेरिएबल आहे, आणि 10 ही हा डेटा आहे किंवा डेटा. व्हॅल्यू म्हणतात त्यांना, बरोबर. ह्या 3 गोष्टी झाल्यात. सो डेटा टाइप इंट, व्हेरिएबल लागतो की नाही आपल्याला स्टोरेज साठी, व्हेरिएबल लागतो, त्या व्हेरिएबलचं नाव द्यावं लागेल ना, मग त्याला नम नाव दिलं. सो हा नम काय होता, इथं व्हेरिएबल होता. 10 काय आहे, डेटा किंवा व्हॅल्यू म्हटली तरी चालेल. अशा पद्धतीने प्रोग्राम मध्ये मी एक व्हेरिएबल बनवला नम नावाचा, जो इंटिजर टाईपचा आहे, आणि त्या व्हेरिएबल मध्ये एक डेटा स्टोअर करून ठेवला ज्याची व्हॅल्यू आहे 10. म्हणजे एक कंटेनर बनवलं. आताच बोललो ना, काही साठवायचं असेल तर आपल्याला कंटेनर लागतं, त्याच्यात आपण साठवून ठेवतो, स्टोरेज करून ठेवतो. तर हा कंटेनर घेतला, ज्या कंटेनरचं नाव आहे नम. व्हेरिएबल लागतो की नाही, व्हेरिएबल स्टोरेज साठी लागतो ना. पर्पज ऑफ व्हेरिएबल काय आहे, स्टोरेज. मग कंटेनर म्हणूयात स्टोरेज साठी कंटेनर, ज्याला नाव दिलं नम, आणि त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवला ना, मला स्टोअर करायचा होता ना 10, स्टोअर करून ठेवला 10. आणि मग हा जो नम होता, हा एक व्हेरिएबल आहे, कुठल्या टाईपचा, इंट टाईपचा, इंट व्हेरिएबल, बरोबर की नाही. इथं बघा, नम कुठल्या टाईपचा व्हेरिएबल होता, इंट म्हणजे इंटिजर टाईपचा. मग लक्षात ठेवा, हा नम नावाचा व्हेरिएबल फक्त आणि फक्त इंटिजर संख्या स्टोअर करण्यासाठीच वापरता येईल तुम्हाला, फ्लोट किंवा कॅरेक्टर नव्हे. पण केला ना आता, 10 स्टोअर करून ठेवलाय ना. अशा पद्धतीने प्रोग्राम मध्ये डेटा स्टोअर करून ठेवायचा असेल तर व्हेरिएबल लागेल. आता लक्षात ठेवा, परत थोडस मागे वळा. युजर आणि कम्प्युटर, युजरला कम्प्युटर सोबत कम्युनिकेट करून कम्प्युटर कडनं काम करून घ्यायची आहे, बरोबर. मग तो युजर काय करतोय, कम्युनिकेशन करतो, म्हणजे काय, इन्स्ट्रक्शन्स देतो की नाही कम्प्युटरला. आणि एक इन्स्ट्रक्शन्स नसतात, भरपूर असतात. आणि अ ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन इज कॉल्ड एज अ प्रोग्राम. प्रोग्राम मधली एक ओळ जी असते ना, अ सिंगल लाईन ऑफ युअर प्रोग्राम, सॉरी, each and every single line of your program is called as an instruction. तुम्ही लिहिलेल्या तुमच्या प्रोग्राम मधल्या प्रत्येक ओळीला काय म्हणतात, इन्स्ट्रक्शन्स म्हणतात. They are called as instructions because these instructions are given to the computer and the computer will perform the tasks according to the instructions. So ही जी एक ओळ आपण आता लिहिली मुला, friends,
ह्याच इन्स्ट्रक्शनला स्टेटमेंट सुद्धा म्हणतात. तुम्हाला कळतंय, प्रोग्राम मध्ये लिहिलेल्या प्रत्येक ओळीला इन्स्ट्रक्शन म्हटलं जातं. प्रत्येक ओळीला, त्यातली एक ओळ आत्ताच आपण लिहिली होती तर इन्स्ट्रक्शन्स म्हणतात किंवा स्टेटमेंट सुद्धा म्हणतात. सो तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की काय म्हणतात. बोललो ना मी सुरुवातीला जे उदाहरण दिलं होतं की कम्प्युटर इंजिनियर नेमका कोण असतो, जो फक्त प्रोग्राम वाचून लिहितो तो, का जो प्रोग्रामला एक्सप्लेन करून सांगतो, लाईन बाय लाईन प्रत्येक ओळीचा अर्थ सांगतो तो. तर मग कोणी विचारलं का रे बाबा या ओळीला काय म्हणतात, नाही शिकवलंच नाही आम्हाला. आम्हाला फक्त माहिती आहे की असं लिहिलं जातं. आमचे सर बोलले होते इंट लिहायचं, नम लिहायचं, इक्वल्स टू करून व्हॅल्यू लिहायची. मग तुम्ही कम्प्युटर इंजिनियर झालात का? नाही बर का. आता कळतंय ना काय म्हणतात मग इन्स्ट्रक्शनचं स्टेटमेंट. ही जी एक इन्स्ट्रक्शन होती, या इन्स्ट्रक्शन मध्ये काय काम केलं गेलंय, काय काम केलं, बिकॉज ही इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला दिली ना, कम्प्युटर काम करेल ना. आता काय काम करणार, तो करेल ना. तो कम्प्युटर काय करेल, एक कंटेनर बनवतो, त्या कंटेनरला नाव देऊन देतो, नम देतो, आणि त्या कंटेनर मध्ये 10 ही संख्या स्टोअर करून देतो. आणि त्याच्यावरती फक्त इंटिजर संख्या स्टोअर करता येईल, कारण की तो नम इंटिजर टाईपचा बनवला होता. हे जे आहे ना इथं दिसत होतं ना तुम्हाला, हे काम कम्प्युटरने केलेलं आहे. हे काम कम्प्युटरने करून दिलंय. आता तुम्ही म्हणणार चला डेटा स्टोअर झालाय, कम्प्युटर कडनं करून घेतलंय, त्याला इन्स्ट्रक्शन दिली आणि स्टोअर झालाय. 10 ही व्हॅल्यू मी आता स्टोअर केली आहे. तर स्टोअर म्हटलं, स्टोरेज म्हटलं, कम्प्युटरच्या भाषेत जर स्टोरेज करायचं असेल, स्टोअर करायचं असेल, सेव्ह करायचं असेल तर कुठे होतं ते पुरांनो? कम्प्युटर वापरलेत ना, हार्ड डिस्क असते तुमच्या कम्प्युटरमध्ये, जिथं तुमच्या असंख्य गोष्टी तुम्ही सेव्ह करून ठेवलेल्या असतात. बरोबर आहे. तुमच्या कम्प्युटरमध्ये त्या हार्ड डिस्कच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट असते, रॅम म्हणतात तिला, रॅम. आता काय म्हणणार, राम 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 नाही, कम्प्युटर इंजिनियरची इज्जत नका काढू, रॅम म्हणा तिला. माहिती असेल ना, रॅन्डम एक्सेस मेमरी. ही पण आहे. कम्प्युटर मध्ये स्टोरेज करण्यासाठी आपल्याकडे हार्ड डिस्क असतात, रॅम्स असतात, तुम्ही पेन ड्राईव्ह वापरू शकतात, सीडीज वापरू शकतात. अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या स्टोरेज साठी वापरल्या जातात. आता स्टोरेज हा एक वेगळा मुद्दा आहे, अजून भरपूर काही बोलता येतं. माझ्याकडे बोलण्यासाठी खूप काही आहे, बट लॅक ऑफ टाइम जास्त बोलणार नाही. तर ही जी गोष्ट आहे, ही जी संख्या आहे, ही जिथं स्टोअर केली गेली असेल, त्या स्टोरेज कुठे झालं असेल तर रॅम मध्ये होतं. आपल्या कम्प्युटर मध्ये जी रॅम असते ना, त्या रॅम मध्ये हा व्हेरिएबल 10 ला स्टोअर करून ठेवतो. तर ऍक्च्युअली कुठे स्टोअर होतंय, कम्प्युटरच्या रॅम मध्ये स्टोअर होतंय. तुमच्या प्रोग्राम मधला प्रत्येक डेटा हा ऍक्च्युअली तुमच्या कम्प्युटरच्या रॅम मध्ये स्टोअर केला जातोय. आता हे काम कोण करत असेल, तुम्ही करताय का? तुम्ही उघडतात का कम्प्युटर, रॅम बाहेर काढून तिथं 10 लिहितायत का? नाही ना. पण स्टोअर तर झालं ना, कोणी केलं? कम्प्युटरने. कसं काय केलं? त्याला स्वप्न फिरलं कम्प्युटरला? नाही, तुम्ही करून घेतलं. कसं काय? तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन दिली होती ना, इंट नम इक्वल्स टू 10. त्याने करून दिलंय. आता त्याने कम्प्युटरच्या रॅम मध्ये नम नावाचा व्हेरिएबल ज्याची व्हॅल्यू 10 स्टोअर करून ठेवली आहे. सो आता हे आहे व्हेरिएबल. मग आता प्रोग्राम मध्ये जेव्हा तुम्हाला असे व्हेरिएबल्स बनवायचे असतील, आता एक व्हेरिएबल बनवला जो इन टाईपचा होता, पुढे फ्लोट टाईपचे पण व्हेरिएबल्स असतात, कॅर टाईपचे पण असतात. म्हणजे तुम्हाला प्रोग्राम मध्ये असे असंख्य व्हेरिएबल्स लागतात.
आणि तुम्ही लिहिले पण नसतील आतापर्यंत, पण पाठांतर करून लिहिलं असेल, समजून नव्हे. मोस्टली सगळ्यांसाठी मी सांगतो, काही पोरं टॅलेंट असतात ऑफकोर्स, नो डाऊट, पण काही मुलांना बिचारांना शिकवलं जात नाही व्यवस्थित, म्हणून त्यांना कधीच कळत नाही. आपल्याला जर प्रोग्राम मध्ये व्हेरिएबल लागत असेल तर आपण तो लिहिणार म्हणजे बनवणार म्हणजे नेमकं काय, त्यालाच म्हणतात व्हेरिएबल डिक्लेरेशन. त्यालाच म्हणतात व्हेरिएबल. तुम्हाला तुमच्या प्रोग्राम मध्ये असा व्हेरिएबल बनवायचा असेल तर त्याला प्रोग्रामिंगच्या भाषेत काय म्हणतात, व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणतात. प्रोग्रामिंगच्या भाषेत पण बोलता यायला हवं तुम्हाला, नुसतं वाचत जाऊ नका. लँग्वेज येते सी लँग्वेज, म्हणजे त्या लँग्वेज मध्ये प्रत्येक गोष्टीला काही ना काही शब्द असेल. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, या स्टेटमेंट मध्ये मी इथं हा सेमी कोलन काढला होता, काही ना दिसला नसेल, आता थोडं जाड काढतो, हा काढला होता. इट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ दिस स्टेटमेंट. ती जर नाही काढली ना, परत कम्प्युटर हात बाहेर काढायला मारून फेकेल, ज्याला आपण एरर म्हणतो. खरंच हात नाही काढत बर का कम्प्युटर, तुम्ही सर सांगत होते की कम्प्युटर हात बाहेर काढून मारतो, एरर म्हणतात. इट इज ऑल्सो अ पार्ट, इट मस्ट बी देअर. याला आहे ना मोस्ट ऑफ द पीपल्स, आता पीपल्स मध्ये सगळे झाले, मग कोणी असू द्या, रिलेटेड, ते म्हणतात की काय आहे, ते म्हणतात सॉरी आपण त्यांच्या भाषेत बोलूयात आधी, ते म्हणतात सेमी कोलन आहे. अरे बापरे, कसं काय सेमी कोलन? मी काय बोललो, भाषा, सी लँग्वेज भाषा आहे ना, तर भाषेत प्रत्येक गोष्टीला शब्द असतील की नाही. मराठीमध्ये एका गोष्टीला काय म्हणतात, त्याच गोष्टीला हिंदीमध्ये वेगळा शब्द असू शकतो, इंग्लिश मध्ये वेगळा असू शकतो. प्रत्येक भाषेत वस्तू तीच आहे, पण भाषामध्ये प्रत्येक भाषेत त्याला बोलण्याचे शब्द वेगवेगळे असतात. माईक चालू केला परत कोणीतरी. अरे मग हा सेमी कोलन नाहीये, प्रोग्रामिंगची भाषा बोला ना, कम्प्युटर इंजिनियर होणार का भविष्यात तुम्ही? काय तो कम्प्युटर इंजिनियर मुळीच नसेल. स्टेटमेंटचा फुल स्टॉप. अरे देवा, रामकृष्ण हरी. नाही तसं टर्मिनेटर. मी सांगतो रे बाबांनो, इट इज कॉल्ड एज टर्मिनेटर. थोडस प्रोग्रामिंगच्या भाषेत बोला ना आता. If you are going to be a programmer, then you should be able to speak the language of programming. गावाकडे आलेल्या सारखं नका बोलत बसू सेमी कोलन. टर्मिनेटर आहे तो. इट इज कॉल्ड एज टर्मिनेटर. तसंच व्हेरिएबल जेव्हा तुम्हाला प्रोग्राम मध्ये बनवायचा असेल, तुम्हाला व्हेरिएबल बनवायचा आहे, मराठीत बोललो, प्रोग्रामिंग मध्ये काय म्हणतात रे त्याला, व्हेरिएबल डिक्लेरेशन. कसा डिक्लेअर केला जातो, मग त्याला पण काहीतरी असेल ना, त्याला काहीतरी नियम असेल ना, त्या नियमानुसार व्हेरिएबल डिक्लेअर केला जातो. या नियमांना प्रोग्रामिंगच्या भाषेत सिंटॅक्स म्हणतात. या नियमांना प्रोग्रामिंगच्या भाषेत काय म्हणतात, सिंटॅक्स. सो कुठलीही गोष्ट असू द्या, तुम्हाला जेव्हा प्रोग्रामिंग मध्ये काही करायचं असेल तर सिंटॅक्स असतो, नियम असतात, नियम फॉलो करावे लागतील. व्हेरिएबल डिक्लेरेशनचा नियम काय म्हणतो, व्हेरिएबल डिक्लेरेशनचा सिंटॅक्स काय, त्याला प्रोग्रामिंगच्या भाषेत बोलू, सिंटॅक्स काय आहे. तर आता एकदम प्युअरली जे नवीन मुलं आहेत त्यांनी बोलण्याचा प्रयत्न करा. जे जुने मुलं आहेत नाही तर मी पुढच्या वर्कशॉप पासून जुन्या मुलांना अजिबात अटेंड करणार नाही, अलाव करणार नाही. आय वॉन्ट टू टीच, मला शिकवायचे आणि मुलांना समजते का हे कळून घ्यायचं असेल. आता मी प्रश्न विचारतो, फक्त नवीन मुलांनी प्रश्न उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सिंटॅक्स, आता बघा व्हेरिएबल डिक्लेअर केला होता की नाही आपण, खाली मी लिहून पण दिलंय.
मग सिंटॅक्स काय असू शकतो की काय आधी लिहिलं जातं पण नंतर काय लिहायचं मग पुढे काय लिहायचं. सिंटॅक्स काय असू शकतो. व्हेरिएबल डिक्लेरेशन. आणि आपण एक काम करूयात अँड इनिशियलायझेशन पण लिहितो पुढे, ते पण सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे. काय सिंटॅक्स असेल बोला, कोणाला सांगता येईल. काय सगळ्यात आधी काय लिहावं लागेल तुम्हाला. समोर डेटा टाइप. डेटा टाइप. क्लास नेम. अरे क्लास कुठून आला इथं. डेटा टाइप. क्लास. सगळ्यात आधी काय लिहावं लागतं. डेटा टाइप. नंतर काय लिहावं डेटा लागतं. टाइप. व्हेरिएबलचं नाव. व्हेरिएबल. नंतर काय लिहावं लागतं. व्हेरिएबलचं नाव इक्वल्स टू करून पुढे काय लिहिलं जातं. डेटा. जी काही व्हॅल्यू असेल. डेटा टाइप. मग एखाद्या व्हेरिएबलला प्रोग्राम मध्ये वापरायचं असेल तर त्याला बनवण्याचं सिंटॅक्स, डिक्लेरेशनचा सिंटॅक्स. डिक्लेरेशन नाही, आपण इनिशियलाइज पण करूयात. दोघं काम एकत्र करतोय. डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशनचा सिंटॅक्स काय आहे तर आधी डेटा टाइप. डेटा टाइप. त्याच्यानंतर व्हेरिएबलचं नाव लिहिलं जातं. व्हेरिएबल नेम. त्याच्यानंतर पुढे इक्वल्स टू नाही, त्याला शब्द आहे असाइनमेंट ऑपरेटर, पण ते खूप पुढची गोष्ट आहे. सो द ऑपरेटर, द असाइनमेंट ऑपरेटर तो काढला जातो आणि पुढे ती संख्या लिहिली जाते. सॉरी, संख्या आपल्याला तर सिंटॅक्स लिहायचं आहे ना. डेटा किंवा व्हॅल्यू म्हटलं तरी चालेल. इक्वल्स टू व्हॅल्यू. आणि ऑफकोर्स द टर्मिनेटर मस्ट बी देअर ऑलवेज. सो तुम्हाला तुमच्या प्रोग्राम मध्ये व्हेरिएबल बनवायचं असेल तर त्याचं सिंटॅक्स काय आहे. डेटा टाइप, व्हेरिएबल नेम equals to value. This is the syntax to create, means to declare and initialize a variable in the programs. This is the syntax. Data type, variable name and value. Now let us write some examples. चला मग आता हा सिंटॅक्स वापरूयात आणि काही एक्झाम्पल्स लिहूयात. फॉर एक्झाम्पल, आता जे पहिले एक्झाम्पल घेतलं होतं तेच लिहूयात. इंट नम इक्वल्स टू 10. आता समजा मला एखादी फ्लोट संख्या स्टोअर करायची असेल तर तो व्हेरिएबल कसा बनवला जाईल बोला. काय लिहू सगळ्यात आधी. फ्लोट. मग डेटा टाइप काय वापरायचं. आताच बेसिक डेटा टाइप शिकलो आपण. 10 इंट फ्लोट कॅर. फ्लोट साठी डेटा टाइप फ्लोट वापरला जातो. सो फ्लोट लिहायचं, डेटा टाइप लिहायचा. व्हेरिएबलला नाव द्यायचं. तुम्हाला हवं ते नाव तुम्ही देऊ शकता, तिथं कुठलाच नियम नाही, पण स्मॉल लेटर्स ना, कॅपिटल काहीच वापरायचं. सो फ्लोट आपण लिहूयात काहीतरी इथं ऍव्हरेज, एव्हीजी ऍव्हरेज साठी. इक्वल्स टू करून त्याच्यात काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करूयात 5.5 आणि मग टर्मिनेट करायला विसरायचं नाही. झालं. अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, फ्लोट ऍव्हरेज इक्वल्स टू 5.5. हा फ्लोट टाइपचा व्हेरिएबल डिक्लेअर केला. सिंटॅक्स बघा, सिंटॅक्स नुसारच जातोय, नियमानुसारच गेलो. आधी डेटा टाइप लिहिला, नंतर व्हेरिएबलचं नाव लिहिलं, इक्वल्स टू करून व्हॅल्यू लिहून टाकली. झाला माझा दुसरा व्हेरिएबल तयार. समजा मला ग्रेड स्टोअर करायचं असेल, ग्रेड एखाद्या ड्रॉइंग सब्जेक्ट मध्ये जे ग्रेड्स मिळतात त्यासाठी व्हेरिएबल लागत असेल तर काय लिहिणार बोला. डेटा टाइप बोला लवकर. कॅरेक्टर. कॅरेक्टर. ग्रेड्स कसे असतात, एबीसीडी काय कॅरेक्टर्स. बट डेटा टाइप काय वापरायचा, कॅर. व्हेरिएबलला काहीतरी नाव देऊया. समजा ग्रेड दिलं, इक्वल्स टू करून ए ग्रेड लिहिला. आता इथे लिहिण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे अजून. इट इज अनदर डीपर कन्सेप्ट, आपण तिथे जाणार नाहीत. ए लिहिला सिंगल कोटेशन मार्क मध्ये आणि टर्मिनेट करून दिला. अशा पद्धतीने तिसरा व्हेरिएबल बनवला कॅरेक्टर टाइपचा, ग्रेड नावाचा, व्हॅल्यू आहे ए. इन दिस वे प्रोग्रामिंग मध्ये
व्हेरिएबल्स डिक्लेअर केले जातात आणि इनिशियलाइज केले जातात according to the requirements. But at the time of declaration and initialization, you should know the syntax की variable declaration and initialization चा syntax काय आहे. आणि तो syntax जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला कुठलाही व्हेरिएबल सहज बनवता येईल आता. आणि तिथं माहिती पण तुम्हाला की हे काय असतं, हे डेटा टाईप आहेत, हे काय व्हेरिएबलची नाव आहेत, त्या काय सगळ्या त्या व्हॅल्यू आहेत. So that was the variable declaration and initialization. Okay. Let us